शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकाच मंचावर पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट इथे होणाऱ्या कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित राहणार। कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतल्यानंतर शरद पवार निर्णय घेतील। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया सुळेंची मोठी प्रतिक्रिया। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांमध्ये आतापासूनच मनोमिलन। लग्न समारंभात प्रेमानं हस्तांदोलन। सुनील प्रभू आणि नितीन सरदेसाईंमध्ये सकारात्मक संवाद। उद्धव आणि राज ठाकरेंसोबतच मराठी माणसांसाठी आदित्य आणि अमित ठाकरेंनी एकत्र येण्याची गरज। ठाकरे बंधूंचे मामा चंद्रकांत वैद्यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र। आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। राज्यामध्ये आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा। रायगडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार, तर मुंबई नागपूरसह ठिकठिकाणी शिवभक्तांच्या मांदियाळीत शिवराज्याभिषेक सोहळा होणार। मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक रात्री 1 वाजल्यापासून सुरळीत। तब्बल 16 तासांनंतर वाहतूक पूर्वपदावर। अपघातानंतर एलपीजी टँकरमधून गळती झाली होती। सोलापूरकरांच्या विमानसेवेचं स्वप्न अखेर पूर्ण। आजपासून सोलापूर गोवा विमानसेवा सुरू होणार। सकाळी 10 वाजता पहिलं उड्डाण। एसटीच्या ताफ्यात 1569 नव्या बसेस दाखल झाल्या। पुण्याला 60 तर ठाण्याला 55 गाड्या वितरित। उरलेल्या 1071 गाड्या सप्टेंबरपर्यंत मिळणार। लातूर शहर आणि परिसरात मध्यरात्री जोरदार वाऱ्यासह पाऊस। वीज पुरवठा खंडित, झाडं पडली। पोलीस ठाण्याची संरक्षक भिंतही कोसळली। 10 लाख रुपयांची लाच घेताना ओडिशात आयएएस अधिकारी जाळ्यात। घरातल्या छाप्यामध्ये रोख 47 लाख रुपये सापडले। 2021 साली आयएएसची पदवी प्राप्त